आपली भुवा नाही ती. तर हे मंडळी होतं मुंबईतल्या भायखळ्याचं प्रकरण. मोहरम निमित्त निघालेल्या जुलूसमध्ये लोकांना मारण्याच्या दृष्टीनं झिंक फॉस्फाईडच्या कॅप्सूल वाटण्याचा हा प्रकार होता. तो उघडकीस आला हे सुदैवच म्हणावं लागेल. याआधी आपण आणखी एक आढावा घेतला होता, तो होता पुण्यातल्या प्रकरणाचा. पण त्याआधी आपण आजचं सगळ्यात मोठं प्रकरण पाहिलं, ज्या प्रकरणात आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आरोपीला भीमराव कांबळेला. आणि त्याच प्रकरणात म्हणजे नसरापूरच्या 3.5 वर्षांच्या चिमुरडीच्या लैंगिक अत्याचार आणि तिची हत्येच्या प्रकरणात आपल्याला आज चर्चा करायची आहे. ती निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे आणि कायदेतज्ञ अनिकेत कदम या दोघांची. त्यासाठी आपण जाऊयात केस सेंटरला. आपल्या दोघांनाही आपण दोघंही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. मला खरं तर पहिला प्रश्न बर्गे साहेब आपल्याला विचारायचा आहे. आज हे प्रकरण पोलिसांनी अगदी 16 दिवसात या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण गेलं आणि त्यामुळं 60 दिवसात निकाल लागलाय या प्रकरणाचा. या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया जेव्हा याचा निकाल 60 दिवसात येतो? पोलिसांचं यश आहे आणि न्याय प्रक्रियेचं देखील एक मोठं यश आहे. खरं तर मला या ठिकाणी एक नम्रपणे सांगू इच्छितो की कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस तो कुठल्याही गुन्ह्याचा तपास करत असतो त्यावेळेस आरोपीला शिक्षा होणं त्यांनी केलेल्या तपासाच्या आधारे ह्याच्यामध्ये जे समाधान त्याला मिळतं ते चकमकीमध्ये कितीही मोठा तुम्ही त्या ठिकाणी गुंड मारला तरी ते समाधान तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. असं समाधान ह्या अधिकाऱ्यांना सर्वांना नक्कीच मिळालेलं असेल. या ठिकाणी एक आपल्याला नक्की लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की उत्तम नेतृत्व, कोऑर्डिनेशन, कठोर परिश्रम आणि त्याचबरोबर न्यायालयाची साथ, सरकारी वकिलांची साथ, आरोपीच्या वकिलाची एक म्हणजे कुठलीही आडकाठी न आणण्याचं धोरण, अशा पद्धतीने हा खटला चालवला गेला. आणि ह्या खटल्यामध्ये आपण बघतो की 3 वेळा त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. या ठिकाणी दुसरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की या केसमध्ये किंवा या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हस्तक्षेप झालेला नाही. त्यामध्ये पूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. लोकांनी सुरुवातीला त्यांचा संयम थोडा त्या ठिकाणी राहिलेला नव्हता, त्यामध्ये मोर्चे काढले, त्यामध्ये त्यांनी निदर्शनं केली. परंतु त्याचा सुद्धा नंतर त्यांना सुद्धा समजून आलं की पोलिसांना त्यांचा वेळ देणं आवश्यक आहे आणि कुठल्याही गुन्ह्यामध्ये तपासामध्ये किंवा त्याच्या चौकशीमध्ये ज्या वेळेस लोकांना त्या फक्त गुन्ह्यावरतीच पोलिसांना लक्ष केंद्रित करता येऊ शकतं, अशा वेळेस मला वाटतं की नक्की त्याचं फळ जे आहे ते आज ह्या नसरापूरच्या घटनेमध्ये आपल्याला जे मिळालेलं आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला नक्की निकाल त्या ठिकाणी प्रत्येक केसमध्ये मिळू शकतो. या ठिकाणी सर्व त्या पोलीस टीमचं. मला याच मुद्द्यावर अनिकेत निकमांना प्रश्न विचारायचा आहे. अनिकेतजी, ज्यावेळी आपण बघतो की 60 दिवसात फास्ट ट्रॅकमध्ये एक घटना तर खूप भयंकर आहे,